आपण अनेक सस्पेन्स थ्रिलर घटना ऐकल्या असतील, अनेक भयंकर हत्याकांड बघितली, अत्यंत निर्दयीपणे घडलेली प्रकरणं पाहिली होती. पण बहुतेक बाहेरच्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडायच्या. पण आज हे जे प्रकरण आहे, ते प्रकरण जे मी तुम्हाला सांगणार आहे, ते आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. सोलापूर या ठिकाणचं माढा, टेंभुर्णी, अकलूज या परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे, उघडकीस आलेला आहे. आता या प्रकरणामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाची 4 जण हत्या करतात. पण ही हत्या इतकी भयंकर केली जाते की त्याच्यामध्ये त्या ज्येष्ठ नागरिकाचं मुंडकं तोडलं जातं. ते हातात घेऊन दुचाकीच्या टाकीवरती ठेवलं जातं आणि आरोपी हे मुंडकं घेऊन गावभर फिरतो. रक्ताळलेली गाडी, रक्ताळलेले हात आणि तोडलेलं ते मुंडकं, अत्यंत भयंकर, महाभयंकर अशा पद्धतीचा हा प्रकार आहे. तर याचबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला जायचं आहे सोलापूरला. सोलापूर जिल्हा, त्या ठिकाणचा माढा तालुका आहे आणि त्या ठिकाणचं टेंभुर्णी हे पोलीस स्टेशन आहे. त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेलं शेवरे या ठिकाणचं कुरणवस्ती हा परिसर आहे. आता या भागामध्ये जाधव परिवार राहतो आहे. गावामध्ये प्रल्हाद जाधव यांचं कुटुंब होतं. प्रल्हाद जाधव यांच्या मुलांमध्ये एक मुलगा शंकर प्रल्हाद जाधव आणि बाळासाहेब जाधव असे त्यांची 2 मुलं, हे दोघं सावत्र भाऊ. आता यांची वडिलोपार्जित शेती आहे, त्यांचा व्यवसाय आहे आणि याच्यावरती या परिवाराचा, जाधव परिवाराचा उदरनिर्वाह चालतो आहे. आता हे कुटुंब अनेक वर्षापासून या गावात आहे. आता हे जे भाऊ होते ते लहानाचे मोठे झाले. नंतर कालांतराने या 2ही भावांचं लग्न झालं, आपापला संसार सुरू झाला आणि याच्यानंतर मात्र यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू झाला होता आणि त्याच्यामुळे मग त्या भावांनी गावामध्येच वेगवेगळा संसार थाटलेला होता. शंकर जाधव जे आहेत तर त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी, त्यांची 2 मुलं, 2 मुली अशा पद्धतीनं त्यांचा तो परिवार होता. त्यांच्याच घराशेजारी त्यांचा नातू नरहरी बंडलकर हे सुद्धा राहायचे. आता दुसरीकडे बाबासाहेब जे आहेत त्यांच्याबरोबरही त्यांच्या पत्नी आणि त्यांची 4 मुलं अशा पद्धतीनं त्यांचाही जो परिवार आहे, म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये शिवाजी, अजित, आकाश, परमेश्वर अशी नावं समोर येतात. तर अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे. आणि आता या दोघांचीही मुलं अगदी मोठी झालेली आहेत, लग्नाला आलेली आहेत, काहींचे संसार सुरू झालेले आहेत. पण एवढं सगळं असतानाही वडिलोपार्जित जमिनीचे हिस्से किंवा जमिनीच्या वादावरून यांच्या भावकीमध्ये वादाचे खटके उडायला लागले होते, भांडणाचे खटके उडायला लागले होते. आणि ह्यांचा जो वाद आहे तो वाद इतका टोक्याला गेला होता, इतका म्हणजे गंभीर स्वरूप धारण केलं होतं की ते प्रकरण, घरातलं प्रकरण, भावकीचं प्रकरण हे माढा न्यायालयामध्ये गेलं होतं. रक्ताची नाती रक्तावरती उलटली होती. जमिनीच्या वादात भाऊत भावाचा वैरी बनायला लागलेला होता. काळ्या मातीसाठी नात्यांची माती करायला इथं सुरुवात झालेली होती. आता या बाबतीमध्ये अनेक पाहुण्यारावळ्यांनी समजावलं, अनेकांनी मध्यस्थी केली, पण यांची भांडणं शांत होत नव्हती. आणि आता ही भांडणं ही अगदी टोकाची झालेली होती. मनामध्ये यांच्या किती राग होता, मनामध्ये किती आग होती, हे ज्यावेळेस हे प्रकरण घडलं, ही हत्या घडली, त्यावेळेस समोर आलेलं होतं. आता बाबासाहेब जाधव जे आहेत त्यांच्या 4 मुलांनी अत्यंत टोकाचा निर्णय घेतलेला होता. आपल्या चुलत्याच्या घरी हल्ला करायचा आणि रक्ताची रांगोळी उधळायची. मनामध्ये राग होता, मनामध्ये आग होती आणि ती मनातली आग पेटून ह्या 4ही भावांनी ही अशी घटना घडवली, जिच्यामुळे सोलापूरच्या आणि गुन्हेगारीच्या इतिहासामध्ये अत्यंत भयंकर अशी घटना म्हणून तिची नोंद होईल. तारीख आहे 11 डिसेंबर 2023. शंकर जाधव यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच आराम करायला सांगितलं होतं. आणि त्यामुळे मग घरातली सगळी जी मंडळी आहेत ती त्यांच्या घरातली कामाला गेली होती, शेतामध्ये गेलेली होती आणि या घरामध्ये शंकर जाधव एकटेच आराम करत होते. आता याच सुमारास, म्हणजे साधारणपणे दुपारची वेळ असेल, 11-12ची वेळ आहे आणि यावेळेस शंकर जाधव यांचे सावत्र पुतणे शिवाजी जाधव, आकाश जाधव, परमेश्वर जाधव आणि अजित जाधव हे त्यांच्या घरी, म्हणजे शंकर जाधव यांच्या घरी आलेत, आपल्या सावत्र चुलत्याच्या घरी आलेले आहेत. आणि जमिनीच्या वादावरून काका पुतण्यांमध्ये पुन्हा वादाला सुरुवात होते. आता हे भांडण जे आहे ते शिगेला पोहोचलेलं आहे. म्हणजे या भांडणाचं रूपांतर अगदी हाणामारीमध्ये झालेलं आहे आणि परमेश्वर, अजित आणि आकाश यांनी त्या चुलत्याला पकडलं. शिवाजी यानं त्याच्या हातातील कुऱ्हाडीनं शंकर जाधव यांच्यावरती वार करायला सुरुवात केली आणि त्यांचं मुंडकं तोडलं. 4 भावांनी सावत्र चुलत्याला जागेवरती संपवला. जवळपास अर्धा ते पाऊण तास हा सगळा खुनी थरार, हा सगळा खुनी
रक्तरंजित प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी शौर्य वस्तीवरती सुरू होता. याच्यानंतर शिवाजीनं बाईकच्या टाकीवरती चुलत्याचं तोडलेलं मुंडकं ठेवलं आणि तो ती बाईक घेऊन गावभर फिरत होता. रक्तानं भिजलेला रक्ताळलेलं मुंडकं आणि ती गाडी अशा पद्धतीनं हे भयंकर आणि धक्कादायक दृश्य लोक पाहत होते. आता ग्रामस्थांनी म्हणजे ज्यांनी हे पाहिलं त्यांनी तात्काळ टेंभुर्णी पोलिसांना कळवलेलं आहे आणि महेश शंकर जाधव यांच्या कुटुंबियांना सुद्धा ही गोष्ट समजलेली आहे आणि पोलीस टीम गावामध्ये पोहोचले, दाखल झाले. तोपर्यंत शिर आहे ते घेऊन गावाच्या बाहेर अकलूजच्या दिशेनं निघून गेलेली आहेत अशी माहिती पोलिसांना समजलेली आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीनं शोध घेत आहेत, त्या पद्धतीनं त्यांची कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे. पोलिसांची पथकं तात्काळ या कामाला लागलेली आहेत. आता याच्यातलं एक पथक जे आहे ते शंकर जाधव यांचा धड जो आहे ते शोधण्याच्या पाठीमागे होतं आणि पोलिसांनी आसपासच्या परिसरामध्ये याचा शोध सुरू केला होता. आता नरसिंहपूर संगम या ठिकाणचं पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपावरती एका CCTV फुटेजमध्ये हे जे संशयित आहे तो संशयित त्याच्यामध्ये दिसत होता. पोलीस त्याच्या मागावरती होते. शंकर जाधव यांची अत्यंत क्रूरपणे ही हत्या केली गेलेली होती आणि घटनास्थळी फक्त मृत शरीर पडलेलं होतं, धड पडलेलं होतं आणि शरीरावरचं मुंडकं त्या ठिकाणी पाहिजे होतं. आणि पोलिसांनी आता त्यामुळे म्हणजे आता बऱ्याच गोष्टीला अडचणी येत होत्या. पंचनामा, शवविच्छेदन किंवा अंतिम संस्कार याला हे सगळं काम रखडलेलं होतं आणि आरोपी हा पुतण्याच होता हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट झालेलं होतं. मात्र हत्या का केली होती आणि इतक्या क्रूर पद्धतीनं ते का मारलेलं होतं हे प्रश्न सुरुवातीला पडलेले होते आणि पोलिसांनी शंकर जाधव यांचं मुंडकं शोधण्यासाठी जवळपासच्या गावाच्या आजूबाजूला सगळीकडे तपास केला. जवळजवळ 10-15 किलोमीटर परिसर तपासलेला आहे, सगळीकडे शोध घेतला आणि अखेर सोमवारी संध्याकाळी पोलिसांना शंकर जाधव यांचं शिर जे आहे ते गावाच्या 10 किलोमीटर अंतरावरती सापडलेलं आहे आणि आरोपी पुतण्या शिवाजी जाधवनं दुचाकीवरून हे मुंडकं तिथं फेकलेलं होतं. पोलिसांनी लागलीच शंकर जाधव यांचं मुंडकं आणि शिर या सगळ्याचा पंचनामा केला. बॉडी पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे आणि आरोपींच्या शोधामध्ये युद्धपातळीवरती पोलिसांचं काम चाललेलं होतं. पुतण्या शिवाजी जो आहे तो त्याच्या घरी पोलीस गेले, त्याची चौकशी केली, पण त्यांची म्हणजे सगळी भावंडं ती सगळी मंडळी किंवा संशयित आरोपी जे आहे ते सगळे फरार झालेले होते. आता पोलिसांना म्हणजे आरोपींना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही असं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलेलं होतं. आणि जाधव म्हणजे मयत जाधव जे आहेत तर त्यांचे नातू नरहरी नवनाथ बंडलकर यांनी या हत्येप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिलेली आहे. आता पोलिसांना 4ही भावांचा पोलीस त्या सगळ्यांचा शोध घेत होते, सगळ्यांच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करत होते आणि सोमवारी रात्रीच्या सुमारास आकाश जाधव याचं कुर्डुवाडी परिसरामधलं लोकेशन पोलिसांना दिसून आलं आणि पोलिसांच्या पथकानं सापळा रचला आणि शिताफीनं या संशयित आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. आणि काही वेळानं शिवाजी जाधव याला सुद्धा म्हणजे आपल्याला पोलीस पकडतील याची त्याला जाणीव झाली आणि तो रात्री उशिरा स्वतःहून अकलूज पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला. पोलिसांच्या समोर शरणागती पत्करली आणि मंगळवारी 12 डिसेंबर 2023 रोजी अकलूज पोलिसांनी आरोपी शिवाजी जाधवला टेंभुर्णी पोलिसांच्या सुपूर्द केलेला आहे, ताब्यात दिलेला आहे आणि अजूनही 2 भावंड ती फरार होती. आणि हत्येनंतर 28 तासांनी शंकर प्रल्हाद जाधव यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अत्यंत निर्घुणपणे त्यांचा खून करून मुंडकं दुचाकीवर ठेवून फिरणारा जो आरोपी आहे आणि इतर जो सापडलेला भाऊ आहे तर यांना न्यायालयाच्या समोर माढा न्यायालयाच्या समोर उभं करण्यात आलं. त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आता या प्रकरणातील आरोपी जे आहेत ते कालांतराने सापडतील किंवा कदाचित ही माहिती तुमच्यापर्यंत येईपर्यंत, ही स्टोरी आपल्यापर्यंत येईपर्यंत ते सर्व आरोपी सापडलेले सुद्धा असतील आणि त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षासुद्धा होईल. पण जी घटना घडली, जे दुर्दैवी प्रकरण घडलं ते प्रकरण मात्र सुधारता येईल का? म्हणजे एकाच रक्ताचे, एकाच वंशाचे, एकाच अंशाचे लोक जमिनीच्या वादापायी एकमेकांशी भांडत बसले आणि अशा पद्धतीची भयंकर घटना घडलेली आहे. आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ते मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि याचा अजून तपास चालला आहे. कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. जे प्रथमदर्शनी समोर येतं ते आपण या ठिकाणी मांडले आणि कदाचित याच्या पाठीमागं अजूनही काही वेगळेपण असू शकतं आणि ते अपडेटमध्ये आपण नंतर जर काय अपडेट आले तर ते आपण नंतर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया.
आता काही माध्यमातून अशी सुद्धा माहिती समोर आली होती की पीडित व्यक्ती शेतामध्ये गेली होती आणि आरोपींनी शेतामध्येच त्या व्यक्तीचा घात केला होता, अशी ही माहिती समोर आली होती. आणि काही ठिकाणी अशी माहिती समोर आली की फिर्यादी व्यक्तीनं पीडित व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केलेला होता, पण ते म्हणजे त्यांची ती हत्या करण्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, असंही काही माध्यमातून समोर आलेलं होतं. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी माहिती समोर येते. पण अशा घटना घडतात तेव्हा अनेक बाजू त्या गोष्टीच्या असतात, अनेक कांगोरे त्या गोष्टीला असतात. पण भविष्यामध्ये या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या म्हणजे तपासानंतर त्या सगळ्या समोर येतील. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? तर मला माझीच कविता या ठिकाणी आठवते, जी पाठीमागं मी अनेक भागांमध्ये किंवा अनेक व्हिडिओमध्ये ती म्हटलेली होती. डोक्यामध्ये दगड घालून खून त्याचा केला, मरणारा तर मेलाच पण मारणाराही मेला. डोक्यामध्ये दगड घालून खून त्याचा केला, मरणारा तर मेलाच पण मारणाराही मेला. पण तो दगड तिथेच पडलाय सांगतोय जगाला. पण तो दगड तिथेच पडलाय सांगतोय जगाला. मी किती पराक्रम केला, दोघांचाही जीव घेतला. लक्षात घ्या, जमीन तिथंच आहे, माती तिथंच आहे. त्याच्यामध्ये नवीन झाडं उगवतात, त्या झाडांमध्ये वाद होतात, ती काळी माती लाल होते आणि उभं पीक जळून जातं. पुन्हा पाऊस पडतो, तो लाल रंग वाहून जातो, पुन्हा नवीन झाडं उगवतात, ती या मातीसाठी भांडतात. त्याच्यानंतर पुन्हा लाल माती होते, रक्त सांडतं, पुन्हा झाडं जळून जातात, पुन्हा पाऊस येतो, पुन्हा लाल रंग वाहून जातो. पिढ्यानपिढ्या हे सगळं सुरू आहे. पण ती काळी आई हे सगळं पाहते, पण ती बोलू शकत नाही. तिचं दुःख आपण ऐकू शकत नाही. आणि हे असंच चालू आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.